महिला दिनी शिवसेनेच्या वतीनं आरोग्य शिबिराचं आयोजन केलं होतं. कशा प्रकारचा प्रतिसाद लाभला आणि एकूणच कुठल्या प्रकारचं शिबिरामध्ये सेवा देण्यात आली? नमस्कार, मी राजाभाऊ मारुती नलावडे, शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष, रायगड जिल्हा प्रमुख. आज महिला दिन साजरा करत असताना करंजाडे शहरामध्ये किंवा करंजाडेतील एरियामध्ये महिलांसाठी मोफत थायरॉइड चेकअप आणि दंतचिकित्सा चेकअप आपण ठेवलेला आहे, डेंटलचा. तर ह्याच्यामध्ये आज चांगल्या प्रकारे महिलांनी साथ दिली आणि आमच्या करंजाडे शहरामध्ये जे आता पनवेल महानगरपालिकेमध्ये नवनिर्वाचित नगरसेविका निवडून आलेले आहेत, तायली साई सरक, यांना आम्ही बोलवलं होतं. त्यांची उपस्थिती खूप चांगली भेटली. त्यांनी आम्हाला खूप चांगलं मनोगत वगैरे व्यक्त केलं. आणि तसेच आमचे रायगड जिल्हा प्रमुख रामदास शेवाळे आणि विनोद भाऊ साबळे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही पनवेलमध्ये काम करत असताना, पनवेल करंजाडेत काम करत असताना, तसेच आमचे महिला वर्ग वगैरे सगळ्यांनी व्यवस्थित काम केलं आणि चांगला प्रतिसाद भेटला. शिवसेना वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करताना अनेक गोरगरिबांना आपणही त्यामध्ये सक्रिय असता, सेवा देत असता. कशा प्रकारचा अनुभव येतो आणि जनतेला शिवसेनेची कशी गरज आपत्तीत धावून जाते, काय सांगाल अनुभव? खरंच मला खूप आनंद आहे की आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब खरंच आरोग्याविषयी खूप चांगलं काम आणि आम्हाला खूप चांगला सपोर्ट करतात. त्याबरोबरच वैद्यकीय कक्षाचे मेन मंगेशदादा चिवटे आणि रामहरे राऊ साहेब यांच्याबरोबर मी काम करत असताना अख्ख्या रायगड जिल्ह्यातून मला फोन येत होते. गरीब गरजू रुग्णांसाठी मी खूप 24 तास धावून जातो, 24 तास त्यांना सेवा देतो. त्याबरोबर आपल्या इथं एमजीएम हॉस्पिटल असल्यामुळे अख्खा कोकण पट्टा आणि पश्चिम महाराष्ट्रातला जो पट्टा आहे तो आपल्यासाठी प्रत्येक पेशंट रोडला पडलेला असेल वगैरे तर एमजीएमला येतं. आणि एमजीएम हॉस्पिटल एवढं आपल्याला सहकार्य करताना प्रत्येक गरीब पेशंटला खूप चांगली मदत करत आहे. एकूणच आपण आज महिला दिनी महिलांना कशा प्रकारचं आव्हान कराल आणि आरोग्याच्या बाबतीत आपल्या माध्यमातून कशा प्रकारे भविष्य सेवा कराल? खरंच मी महिलांसाठी एक संदेश देऊ इच्छितो की इथून पुढे तुम्हाला जी काही मदत लागली तर शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाला 24 hours 7 कधीही फोन करा, त्यांच्यासाठी आम्ही तयार आहोत.